बघतो त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे, तेव्हा तो आणखी चांगलं काम करतो. आणि म्हणून हेही आपण करा. मी आपल्याला सांगितलं होतं की एसटी स्टँड जो आहे तो एसटी स्टँड चांगला असलं पाहिजे, चांगलं तिथे सुविधा असल्या पाहिजे. आता बघतो आपण हे मीडियावाले सगळे दाखवतात खड्ड्यामधून असं पाणी उडते, मग खड्ड्यामधून धूळ उडते सगळं, मग आपण बघतो ते बिचारे प्रवाशांना त्रास होतो. एसटीला गाडी ड्रायव्हरला खड्ड्यात जाऊन वर खाली गाडी करायला लागते, सगळ्या गोष्टी. त्यासाठी मी MIDC ला सांगितलं यांना पैसे द्या, 500 कोटी रुपये दिले यांना, 600 कोटी. त्याचं काम करता की नाही? 600 कोटी रुपये एसटीचं सगळं सुशोभीकरण करायला दिलेत मी उद्योग खात्यातून. पहिल्यांदा कधी असे पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे तर त्याचा उपयोग करून घ्या. चांगले कॉन्क्रीटचा प्लॅटफॉर्म तयार करा, खड्डे कधीच पडणार नाहीत हे बघा. आता इथं त्याचं सुशोभीकरण करा. इथं आता बाजूला मला वाटतं कमर्शियल बिल्डिंग बांधली आहे, पण एसटीचं जे हे आहे याला कुठं कलर बिलर का नाही मारला? तो तर म्हणजे माणूस बांधून विकून गेला वाटतं. सुंदर हे चांगलं करा ना तुम्ही. एसटीचं इथं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन केलं. आता इथं खोपटचा हा जुना एसटी डेपो आहे ना सगळ्या, ह्याला आता पेंटिंग करा. इथे आता आतमध्ये आलो म्हणून कळलं, चांगलं दिसलं पाहिजे ना. याच्यावर पैसे मिळाले एसटीला. बाजूला मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे. त्यामुळे पराग तुम्ही हे सगळं लक्ष द्या. आणि MD तुम्ही लक्ष दिलं योग्य प्रकारे चांगलं तर लोकांना फायदा होईल. नाहीतर मग सन्मान करू. चांगलं काम करतात त्याचा सन्मान करतो मी, त्याला शाल श्रीफळ घालतो. त्या ठिकाणी पाहणी केली आपण म्हणालात की एक इन्सेंटिव्ह पण देतो, पण तेच पारंपरिक काम करणाऱ्या माणसं काहीतरी इनोव्हेटिव्ह नवीन करा ना. आणि माझं नातं घट्ट आहे. आता कलेक्टर मी तुम्हाला उदाहरण देतो साताऱ्याच्या कलेक्टरचं. अरे सांगलीला होता, त्यांनी PHC 400 प्राथमिक आरोग्य केंद्राचं अपग्रेडेशन केलं. आपलाच हा परिवार आहे.